प्रसिद्ध कवी रमेश तेंडुलकर यांच्या 25व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने मराठी संशोधन पत्रिका रमेश तेंडुलकर या पुस्तकाचं आज प्रकाशन करण्यात आलं। मराठी संशोधन मंडळ आणि मराठी साहित्याला रमेश तेंडुलकरांनी मोठे योगदान दिलंय। मराठी ग्रंथालयाकडून रमेश तेंडुलकर यांच्या स्मरणार्थ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलंय। क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते मुंबई मराठी ग्रंथालय नायगाव इथे या विशेषांकाचं प्रकाशन झालंय। या कार्यक्रमाला मुंबई मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा उपस्थित होते। वेगळी रूम वगैरे असं काही नव्हतं। त्या दोन रूम मध्ये एक कॉर्नर होता जिथे बाबा बसायचे आणि त्या कोपऱ्यात त्याने आपली पुस्तकं अरेंज करून ठेवली होती। तिथेच एक लाईट लावला होता आणि भिंतीकडे तोंड काढून ते वाचत असत। त्यांना इनफॅक्ट आधी त्याने नोकरी पण केली, CID मध्ये होते। कारण ते आर्थिक परिस्थितीमुळे, कारण मोठे होते, फॅमिलीमध्ये सगळे भावंड लहान होते, जबाबदारी होती आणि ते नोकरी करून शिकत होते। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या दोन खोलीत ऑब्व्हियसली आवाज व्हायचाच भरपूर, फोकस करायला तेवढं असं शांतता नसायची। पण ती चाळीतली गडबड जी आपल्याला आवडते सगळ्यांना तशीच होती। पण त्यात बाबांनी अभ्यास केला, नुसता अभ्यास नाही केला पण BA आणि MA मध्ये गोल्ड मेडल मिळवलं।